हॅलो स्टुडंट्स, मी अनघा फाटक. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मागच्या भागात आपण हा लेसन स्टार्ट केला, फेस व्हॅल्यू, प्लेस व्हॅल्यू ऑफ अ डिजिट अँड एक्सपांडेड फॉर्म ऑफ अ नंबर. आणि त्याच्यातला आपण एक्सरसाइज नंबर 3.1 पाहिली आहे. आज आपण एक्सरसाइज 3.2 पाहणार आहोत. आजच्या भागात आपण एक्सरसाइज नंबर 3.2 पाहणार आहोत. आता आपण लगेचच सुरुवात करू. पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज द सम ऑफ द प्लेस व्हॅल्यू ऑफ ऑल द डिजिट इन द नंबर 86,750. आता या ठिकाणी तुम्हाला काय विचारलंय, क्वेश्चन काय बघा, नीट लक्ष देऊन ऐका. व्हॉट इज द सम ऑफ द प्लेस व्हॅल्यू ऑफ ऑल द डिजिट इन द नंबर 86,750. असं एक तुम्हाला नंबर दिलेला आहे. आता या ठिकाणी 8 ची मला सांगा प्लेस व्हॅल्यू काय होणार, तर 80,000. कारण तो कोणत्या प्लेसला आहे, तर 10,000 प्लेसला. आता या ठिकाणी 6 ची काय होणार, तर 6,000, कारण तो 1000 प्लेसला आहे. 7 ची काय होणार, तर 700, तो 100 प्लेसला आहे. 5 कोणत्या प्लेसला आहे, तर 10 प्लेसला आहे, म्हणजे 50. आणि 0 या ठिकाणी कोणत्या प्लेसला आहे, तर युनिट प्लेसला, म्हणजे ती त्याची व्हॅल्यू तीच राहणार. आता या ठिकाणी आपण काय करू, तर सम विचारले, या सगळ्यांचे ऍडिशन करू. 0 बघा, ऍडिशन करून 0, 5, 7, 6, 8, म्हणजे या ठिकाणी आपला आन्सर काय आलं, या सगळ्याचं सम काय आलं, तर 86,750. म्हणजे हाच नंबर, आन्सर आपले हेच येणार. फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी या ठिकाणी करून दाखवलं. आता प्रत्येकाची आपण प्लेस व्हॅल्यू पहिले लिहून घ्यायची. 8 ची आहे 80,000, कारण तो 10,000 प्लेसला आहे. 6 ची आहे 1000, त्याच्यानंतर 7 ची आहे 100 प्लेसला असल्यामुळे 700, 5 आहे 10 प्लेसला असल्यामुळे 50, आणि 0 युनिट प्लेसला असल्यामुळे 0च राहते. अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह केला आणि याचा आन्सर आलाय 86,750. हे याचं आन्सर आलाय. म्हणजे बुक मध्ये बघा, तुमच्या पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 लगेच बुक मध्ये तुम्ही टिक करून घ्यायचंय, सर्कल करून घ्यायचं आहे त्या पर्यायाला. त्याच्यानंतर आपण सेकंड क्वेश्चन बघू. सेकंड क्वेश्चन लगेच बघा जरा काय आहे तो. व्हॉट इज द सम ऑफ द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 7 at the 1000 place and the 10 place in the number 77,777. आता पहिलं मी या ठिकाणी फक्त नंबर लिहिते, पूर्ण क्वेश्चन लिहत नाही. क्वेश्चन नंबर 2, 77,777. या ठिकाणी तुम्हाला त्यांनी काय विचारलंय, व्हॉट इज द सम ऑफ द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट 7 at the 1000 प्लेस. पहिलं मी या ठिकाणी अंडरलाईन करते, कारण 7,000 प्लेसचा घ्यायचा आहे. आणि दुसरा घ्यायचा आहे बघा, ते 10 प्लेसचा. 10 प्लेसला हा 7 येणार, म्हणजे 1000 प्लेसला जो हे आहे त्याची प्लेस व्हॅल्यू काय होणार, तर 7,000 TH म्हणजे 7,000. आणि या ठिकाणी 10 प्लेसला 7, 10 म्हणजे 70. या दोघांचं सम करायचं, सम म्हणजे ऍडिशन करायचं. 707 म्हणजे आन्सर काय आलं, 7,070. बघा पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी तुमचं करेक्ट आन्सर कोणतं येत आहे, तर पर्याय क्रमांक 4. काही करायचं नाही, फक्त 7 कोणत्या प्लेसला आहे, तर 1000 प्लेसला. म्हणजे त्याचं काय झालं, तर या ठिकाणी 7,000 आणि हा 7 कोणत्या प्लेसला आहे, तर 10 प्लेसला, म्हणजे 7,000 त्याच्यात ऍड काय करायचं, 70. म्हणजे तुमचा आन्सर काय येणार, 7,070. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 आपला आन्सर येत आहे. त्याला तुम्ही सर्कल करून घ्यायचं आहे. पुढचा क्वेश्चन लगेच स्टार्ट करू. थर्ड नंबर क्वेश्चन. थर्ड नंबर, व्हॉट इज द करेक्ट एक्सपांडेड फॉर्म ऑफ द नंबर 82,729. आता या ठिकाणी फक्त मी नंबर लिहिते. 82,729 असा नंबर आहे, आणि ह्याचा तुम्हाला एक्सपांडेड फॉर्म लिहायचा आहे. आता पहिलं आपण काय करू, तर प्रत्येक नंबरची प्लेस व्हॅल्यू बघू काय आहे ती. 8 ची प्लेस व्हॅल्यू 10,000 प्लेसला आहे, म्हणजे त्याची प्लेस व्हॅल्यू होणार 80,000. बघा 2,000 प्लेसला आहे, म्हणजे त्याची प्लेस व्हॅल्यू काय होणार, तर 2,000. 7 आहे 100 प्लेसला. आता या ठिकाणी प्रत्येक वेळी मी लिहत नाही, हे तुमच्या लक्षात येईल की 8 10,000 प्लेसला, 2,000 प्लेसला, 700 प्लेसला, आणि 2 कोणत्या प्लेसला आहे, तर 10 प्लेसला, म्हणजे या ठिकाणी 20, आणि 9 युनिट प्लेसला आहे, म्हणजे या ठिकाणी काय होणार, तर 9 होणार. या सगळ्याचं आपल्याला आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं, तर हे लिहायचं काय, एक्सपांडेड फॉर्म लिहायचं आहे. इथे काय सम नाही सांगितलेलं, मी चुकून ऍडिशन करत होते. तर एक्सपांडेड फॉर्म आता एवढं सगळं लिहून घेतलं, आपल्याला एक्सपांडेड फॉर्म लिहिते मी काय
सोपं आहे. 80,000 प्लस 2,000 बघा प्लस 700 प्लस 20 प्लस 9. चला त्या प्रकारे आपण एक्सपांडेड फॉर्म लिहायचा आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 बुक मध्ये बघा तुमच्या टिक करून ठेवा. पर्याय क्रमांक 2 मी ज्या प्रकारे आन्सर सॉल्व्ह केलाय ते तुम्ही तसं नोटबुक मध्ये लिहून घ्यायचंय. बघा 8 ची प्लेस व्हॅल्यू काय तर 80,000. तो 10,000 प्लेसला आहे. 2,000 प्लेसला म्हणजे 2,000. 700 प्लेसला आहे म्हणजे 700. त्याच्यानंतर 210 प्लेसला आहे म्हणजे 20 आणि 9 युनिट प्लेसला. अशा प्रकारे आपण त्याचं एक्सपांडेड फॉर्म इथे लिहून घेतलेला आहे. पर्याय क्रमांक 2 ते तुम्ही जरा टिक करून घ्या. त्याच्यानंतर आपण 4 नंबरचा क्वेश्चन बघू. शक्य होईल तेवढं नोटबुक मध्ये लिहून घ्या. म्हणजे तुम्हाला जेव्हा अजून मी काही एक्झाम्पल देईन हे सगळं म्हणजे जेव्हा आपलं बुक मॅथचा पोर्शन पूर्ण होईल त्याच्यानंतर अजून आपण काही एक्झाम्पल बघू आणि ते सॉल्व्ह करू. तेव्हा हे सगळं नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्यायचं आहे. पुढचा क्वेश्चन आहे 4 नंबर क्वेश्चन. पहिलं मी क्वेश्चन वाचते. विच ऑफ द फॉलोइंग एक्सपांडेड फॉर्म शोज द नंबर फॉर्म बाय 5,000, 7, 10,000, 300, 2 tens अँड 4 युनिट्स. आता पहिलं मी या ठिकाणी लिहून घेते क्रमवार जसं दिले आहे तसं. 5,000 आहे, त्याच्यानंतर 7 10,000 आहे, त्याच्यानंतर पुढे आहे 300 बघा 2 10 आणि पुढे काय अजून 4 अँड 4 युनिट असं आहे 4 युनिट. आता या ठिकाणी सगळ्यात पहिला आपण काय घ्यायचं आहे तर मोठा कोणता क्रमांक आहे तर 7 10,000 त्याच्यानंतर 1000 त्याच्यानंतर 300 2 tens आणि 4 युनिट. पहिलं मी 7 कारण तुमच्या लक्षात येत असेल की मोठं येते कोणतं हे कशाची प्लेस व्हॅल्यू आहे तर या ठिकाणी 7 10,000 म्हणजे 70,000 बघा. त्याच्यानंतर काय येईल तर 5,000 अजून त्याच्यानंतर 100 300 2 tens म्हणजेच काय होणार 2 tens म्हणजे किती 20 आणि 4 युनिट म्हणजे काय होणार या ठिकाणी 4. आता या ठिकाणी बघितलं तर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण पहिलं काय घेतलं तर 7 10 तुम्ही जर असं 5,000 आधी घेतलात नंतर 7 10,000 घेतलात नंतर 300 तर हे पूर्णपणे चुकणार आहे. पहिलं बघायचं कशाची प्लेस व्हॅल्यू मोठी आहे तर 7 10,000 त्याच्यानंतर काय येणार तर 5,000 त्याच्यानंतर 300 प्लेसला काय आहे तर 300 त्याच्यानंतर 10 प्लेसला काय 2 म्हणजे 20 2 tens आणि 4 युनिट. आता ह्याचं तुम्हाला काय लिहायचं तर एक्सपांडेड फॉर्म लिहायचा आहे. बघा 70,000 प्लस 5,000 प्लस 300 प्लस 20 प्लस 4. आता या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. त्याला अंडरलाईन करा. पर्याय क्रमांक 3 आलं तुमच्या लक्षात. या ठिकाणी पहिलं फक्त एकच लक्षात घ्या ज्या तुम्ही जर असं क्रमवार घेतला तर हे चुकणार. पहिले ज्याची प्लेस व्हॅल्यू मोठी आहे तर तो नंबर पहिला घ्यायचा. म्हणून या ठिकाणी आपण 7 10,000 5,000 300 20 आणि 4 युनिट प्लेसला 4 आहे त्याच्यामुळे तसं क्रमवार लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे तुम्ही सॉल्व्ह करायचं. आता मी तुम्हाला डायरेक्ट पण इथे दाखवलं असं लिहून पण तुम्हाला समजण्यासाठी मी असं लिहिलं आहे. आपण 5 नंबरचा क्वेश्चन बघू. नंबर 5 क्वेश्चन काय फक्त रीड करते. विच ऑफ द फॉलोइंग नंबर एक्सप्रेस द एक्सपांडेड फॉर्म. आता खाली जो नंबर आहे एक एक्सपांडेड फॉर्म तुम्हाला दिलेला आहे 7,000 प्लस 80 बघा या ठिकाणी 7,000 प्लस 80 आणि प्लस 3. आता हे या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं तर एक्सपांडेड फॉर्म लिहायचं आहे. क्वेश्चन बघा मी पुन्हा वाचून दाखवते. विच ऑफ द फॉलोइंग नंबर एक्सप्रेस. आता खाली जे पर्याय दिलेले आहे तो हे जे एक्सपांडेड फॉर्म दिलेला आहे त्याच्याशी खालील कोणता नंबर मिळता जुळता आहे म्हणजे कोणता नंबर आपण एक्सप्रेस इथे करतो ते तुम्हाला लिहायचं आहे. आपण डायरेक्ट तुम्हाला जर अशा प्रकारे हॉरिझॉन्टल मध्ये कळत नसेल तर सगळे नंबर असे व्हर्टिकल मध्ये लिहून घ्यायचे आणि याचं सगळ्याचं ऍडिशन करायचं 3807 म्हणजे त्याचा आन्सर काय आलं तर 7083. या ठिकाणी 1000 प्लेसला काय
किती 7 आहे 7000, नंतर 100 प्लेसला काहीच नाहीये, नंतर 10 प्लेसला 80 आणि इथे युनिट प्लेसला 3, म्हणजे या सगळ्याचं ऍडिशन काय झालं तर 7083. बघा पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. फक्त तुम्हाला जर एकच लक्षात घ्या की असं जर हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या ह्याच्यात जर तुम्हाला लिहायला जमत म्हणजे करायला जमत नसेल तर तुम्ही सरळ व्हर्टिकल मध्ये लिहून घ्यायचं आणि त्याचा आन्सर काढायचा आहे. म्हणजे तुम्हाला पटकन ते कधी कधी सुरुवातीला आपल्याला जमत नाही, पण हळूहळू जसजशी तुम्ही अजून यामधील प्रॅक्टिस यामधील अजून उदाहरणांची एक्झाम्पलची प्रॅक्टिस कराल तसं तसं तुमच्या लक्षात येईल. मी पुढचा क्वेश्चन घेते 6 नंबर. आपण लगेचच 6 नंबर क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 6. हाऊ इज द नंबर 3,500 रिटर्न इन द एक्सपांडेड फॉर्म. आता त्यांनी काय सांगितलं 3,500. पहिले आपण काय करू 3,000 त्याच्यानंतर अजून काय सांगितलं 3,500. 500 म्हणजे किती होणार 5,000 म्हणजेच या ठिकाणी काय तर 500 का तर 1000 चे हाफ काय येतं तर 500 हे तुम्हाला माहिती आहे. या ठिकाणी आपण काय करा 5,000 म्हणजे काय तर लक्षात घ्या 1000 चे हाफ काय येतं तर 500 म्हणजे 3000 मध्ये 500 जर तुम्ही ऍड केला तर आन्सर काय येणार 005 3500. आपण हे आता या ठिकाणी बघितलं तुम्ही 3,500 म्हणजे किती होतं तर 3,500. 3,500 हे पहिलं मी तुम्हाला लिहून दाखवलं की 3,500 म्हणजे किती तर 3,500. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं ह्याच्यातला एक्सपांडेड फॉर्म कोणता आहे. एक्सपांडेड फॉर्म आपण कसा लिहिणार तर 3,000 प्लस 500 प्लस 0 प्लस 0. या ठिकाणी कारण काय तर आपल्याला 10 प्लेसला युनिट प्लेसला काहीच नाहीये, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. बाकी कोणतेही आन्सर या ठिकाणी मॅच होणार नाहीये, कारण या ठिकाणी 3,500 म्हणजेच काय होणार तर 3,000 प्लस एक्सपांडेड फॉर्म 3,000 प्लस 500 प्लस 0 प्लस 0 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 याला तुम्ही बुक मध्ये अंडरलाईन सर्कल कसं ते करून घ्या आणि नोटबुक मध्ये पण लिहून घ्या मी जे काय देते आहे ते. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन घेऊ आपण 7 नंबरचा. 7 नंबरचा क्वेश्चन घेऊ. सगळे एक्झाम्पल खूप सोपे आहेत, एकदा दोनदा तुम्ही प्रॅक्टिस केली की तुमचं होऊन जाणार आहे. क्वेश्चन नंबर 7 बघा विच ऑफ द फॉलोइंग नंबर रिप्रेझेंट द एक्सपांडेड फॉर्म. आता खाली काही नंबर दिलेले आहेत ते मी लिहून तुम्हाला दाखवते. विच ऑफ द पहिले नंबर लिहू फक्त, मी पूर्ण क्वेश्चन लिहिणार नाहीये. 2 मल्टिप्लाय 10,000 प्लस 5 मल्टिप्लाय 1000 बघा 5 मल्टिप्लाय 1000 प्लस आहे 5 मल्टिप्लाय 100. आता मी ह्या दोघांची ग्रुप करते बघा. आता 2 मल्टिप्लाय 10,000 किती होणार तर तुम्हाला माहिती आहे 2 1 से 2 आणि हे सगळे पुढचे 0 वरती ठेवायचे. 3 4 म्हणजे या ठिकाणी 20,000. 5 मल्टिप्लाय 1000 म्हणजे किती होणार तर 5,000 प्लस 5 मल्टिप्लाय 100 किती होणार 500. बघा आपण दोघांच्या या ठिकाणी ग्रुप केले. 2 मल्टिप्लाय 10,000 इज इक्वल टू 20,000 प्लसचं साइन आपण आहे तसंच लिहिलं. 5 मल्टिप्लाय 1000 5,000 प्लस 5 मल्टिप्लाय 100 500. मग आता मला सांगा की ह्याच्यात तुम्हाला काय दिलेले आहे तर वर्ड मध्ये हे कसं लिहायचं ते हे केलेलं आहे. ह्याचं जर आपण ऍडिशन केलं तर किती होणार बघा 25,000 and 500. या ठिकाणी जर तुम्ही हे व्हर्टिकल मध्ये असं जरी लिहून घेतलं तरी चालेल, जर तुम्हाला असं कळत नसेल तर 5,000 प्लस कसं जरी केला तरी आन्सर तुमचं येणार आहे 055 25,500. आता या ठिकाणी 25,000 आणि 500 म्हणजे काय झालं तर 1,000 च्या हाफ. आता 25,000 बघा या ठिकाणी 25,000 अँड हाफ असं पण आपण लिहू शकतो. 25,000 अँड हाफ या ठिकाणी 20 वर्ड मध्ये 25,000 अँड हाफ
म्हणजेच या ठिकाणी कोणता पर्याय बरोबर आहे तर पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 2 25,500. कारण या ठिकाणी 25,500 असं पण तुम्ही लिहू शकला असता, पण या ठिकाणी 500 ला काय तिथे दिलेलं आहे तर हाफ असं बोललेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला पर्याय क्रमांक या ठिकाणी 2 आपला बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण 8 नंबरचं एक्झाम्पल सॉल्व्ह करू. एक्झाम्पल नंबर 8. क्वेश्चन इथे 8. बघा क्वेश्चन काय, विच नंबर इज फॉर्म बाय 16,000 60 टेन्स आणि 60 युनिट. या ठिकाणी लिहिते 16,000, त्याच्यानंतर काय अजून 16 टेन्स अँड 16 युनिट्स. या ठिकाणी 16,000 पहिलं मी घेते इथे 16,000 म्हणजेच काय तर 16 मल्टिप्लाय 1000 इज इक्वल टू 16,000. त्याच्यानंतर 60 टेन्स म्हणजे 60 मल्टिप्लाय 10 किती होणार 160. अजून 16 युनिट म्हणजे 16 मल्टिप्लाय 1 इज इक्वल टू 16. आता या सगळ्याचं आपण काय करायचं तर ऍडिशन करायचं. 6 प्लस 1 7 1 6 16,176. बघा या ठिकाणी मी काय केलं तर 16,000 म्हणजे 16 मल्टिप्लाय 1000 इज इक्वल टू 16,000. आता हे मल्टिप्लिकेशन 0 ज्यावेळी असतं तेव्हा आपल्याला मल्टिप्लिकेशन करणं खूप सोपं असतं. जेवढे 0 असतात तेवढे वरती ठेवायचे आणि 16 म्हणजे 16. आता या ठिकाणी 16 टेन्स म्हणजेच काय तर 16 मल्टिप्लाय 10 16 म्हणजे 16 आणि या ठिकाणी काय आलं तर वरती 1 0 म्हणजे एक वर 0 वरती ठेवायचं. त्याच्यानंतर 16 युनिट म्हणजेच काय तर 16 मल्टिप्लाय 1 इज इक्वल टू 16. या सगळ्याचं ऍडिशन करायचं. 6 प्लस 1 7 1 आणि 6 या ठिकाणी 1 म्हणजे 16,176. या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. बुक मध्ये तुम्ही हे करायचंय, सर्कल करा, टिक करा आणि नोटबुक मध्ये पण हे सगळं लिहून घ्यायचं आहे. नाहीतर तुम्हाला ते एकदा बघून हे लक्षात येणार नाही. याच्यासाठी प्रॅक्टिसची खूप गरज आहे. आपण पुढचं एक्झाम्पल बघू 9 नंबरचं. या ठिकाणी मी फक्त लिहिते काय आहे ते पहिलं 10, नंतर तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते. पहिलं मी समजावून सांगणार तुम्हाला. 10a प्लस b इज इक्वल टू 45. बघा इंटू ब्रॅकेट 10a प्लस b ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू 45. व्हॉट इज त्याच्यानंतर इफ b दिलेला आहे त्यांनी. b जर किती आहे b इज इक्वल टू 5. मग व्हॉट इज a, मग a कसं किती आहे हे तुम्हाला या ठिकाणी काढायचं आहे. बघा या ठिकाणी काय दिले तर तुम्हाला b दिलेला आहे आणि a काढायचं आहे. मग आपण काय करू या ठिकाणी बघा जरा 10a प्लस b चे आपण b दिलेला आहे इथे 5 लिहू इज इक्वल टू 45. आता या ठिकाणी 10 ला काय आहे तर हे थोडं तुमच्यासाठी वेगळं आहे. तुम्ही प्रॅक्टिस केलात तरी होऊ शकतं. या प्रकारचं एक्झाम्पल आलं तर या प्रकारे सोडवलं तर सोपं जाईल तुम्हाला. 10 आपण बाहेर काढू. हा 45 आहे तसंच लिहायचा. हा प्लस 5 इकडे जाऊन काय होणार तर -5 होणार. बघा या ठिकाणी 45 -5. आता या ठिकाणी 10a इज इक्वल टू 45 -5 म्हणजे 40 झालं. त्यानंतर पुन्हा आपण a बाहेर काढू. या ठिकाणी 40 आणि हा इकडे डिवाइड होणार 40 अपॉन 10 म्हणजे या ठिकाणी हा 0 0 गेला. a इज इक्वल टू 4. या ठिकाणी आन्सर काय आलं तर 4. a ची व्हॅल्यू काय येते या ठिकाणी 4. मग 4 आपण टाकून बघू. या ठिकाणी 10 आणि a च्या मध्ये काय आहे तर मल्टिप्लिकेशनचं साइन आहे. 10 मल्टिप्लाय 4 प्लस b ची व्हॅल्यू किती दिली आहे 5 इज इक्वल टू 45. आता 10 प्लस 10 मल्टिप्लाय 4 40 होणार प्लस 5 इज इक्वल टू 45. म्हणजे हे आपल्याला दोन्ही साइड काय झाले तर इक्वल झाले. 40 प्लस
बघा 40 + 5 45 इज इक्वल टू 45. दोन्ही साईड तुम्हाला काय करायच्या होत्या, बरोबर करायच्या होत्या. म्हणजे या ठिकाणी ए ची व्हॅल्यू तुम्ही 4 घेणार तेव्हाच काय होणार, त्या आन्सर किती येणार आपलं 45. म्हणजे दोन्ही साईड काय झाल्या, इक्वल झाल्या. तुम्हाला बी ची व्हॅल्यू दिलेली होती, ए ची काढायची होती. तुम्ही या प्रकारे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. म्हणजे या ठिकाणी कोणता पर्याय बरोबर आहे, तर पर्याय क्रमांक 4. आता हे तुम्ही ह्याची प्रॅक्टिस करा घरी, तुम्हाला समजेल. मी जे काय सोप्या पद्धतीत एकदम सोडून दाखवलेलं आहे, या प्रकारचे ऍक्च्युली म्हणजे एक्झाम्पल तुम्हाला नवीन आहेत, पण तुम्हाला एकदा दोनदा प्रॅक्टिस केला की हे होऊन जाईल. बघा या ठिकाणी 10a + 5 = 45. या ठिकाणी आपल्याला a ची व्हॅल्यू काढायची आहे. व्हॉट इज a. मग मी काय केलं, 10a या ठिकाणी बाहेर काढला आणि 45 आणि हा +5 इकडे जाऊन -5 होतो. 10a = 45 - 5 = 40. त्याच्यानंतर आपल्याला आता 10a काय व्हेरिएबल आहे तो बाहेर काढला आणि 40/10 हे 0 0 केले. म्हणजे या ठिकाणी काय आलं, तर 4/1. म्हणजे आपण 1 न लिहिता अपॉनचा फक्त या ठिकाणी काय घेतलं, तर 4 लिहायचं. a = 4. किंवा जे तुमच्याकडे पर्याय आहेत ते टाकून पण तुम्ही या ठिकाणी, आता तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत, तसं पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता की या ठिकाणी कोणता नंबर येईल. आपल्या लक्षात येतं की 10 × 4 केल्यावर या ठिकाणी 40 आणि 40 मध्ये बाकी कोणता आन्सर या ठिकाणी येणारच नाही. 40 मध्ये ऍड केल्यावर काय होणार, तर 45. 45 = 45. म्हणजे या ठिकाणी आपण a ची व्हॅल्यू काय आली, तर 4 आली. म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी 4 आपला बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण लास्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू. एक्झाम्पल नंबर 10. बघू आपण काय आहे ते. हाऊ विल यू राईट द नंबर शोन इन द सिम्बॉल इन द एक्सपांडेड फॉर्म. बघा हाऊ विल यू राईट, पुन्हा एकदा क्वेश्चन वाचते. हाऊ विल यू राईट द नंबर शोन इन द सिम्बॉल इन द एक्सपांडेड फॉर्म. या ठिकाणी तुम्हाला काही बीड्स दाखवलेले आहेत, ते मी या ठिकाणी काढते आणि त्याचं तुम्हाला काय लिहायचं, तर एक्सपांडेड फॉर्म लिहायचा आहे. पहिल्या ठिकाणी 2 आहे आणि या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी काय येणार, 1000 येणार. त्याच्यानंतर पुढे 100 प्लेसला बघा, 100 प्लेसला फक्त 1 बीड आहे आणि त्याच्यानंतर युनिट प्लेसला काय आहे, तर 1 आहे आणि या ठिकाणी 10 प्लेसला 1 आहे आणि युनिट प्लेसला काय आहे, तर 2 आहे. बघा या ठिकाणी 1000 प्लेसला काय आहे, तर 2 बीड्स आहेत. 100 प्लेसला 1 आहे, 10 प्लेसला काय आहे, तर 1 आहे आणि युनिट प्लेसला 2 आहेत. आता याचं तुम्हाला काय सांगितलंय, तर एक्सपांडेड फॉर्म लिहायचा आहे. त्यासाठी तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. आपण एक काम करू, पहिलं 1000 प्लेसला या ठिकाणी किती बीड्स आहेत, तर 2. म्हणजे 2 × 1000 2000 झालं. त्याच्यानंतर 100 प्लेसला किती आहे, तर 1 आहे. म्हणजे 1 × 100 = 100 झालं. त्याच्यानंतर 10 प्लेसला किती आहे, तर 1च आहे. 1 × 10 झालं आणि युनिट प्लेसला किती आहे, तर 2 आहे. बघा या ठिकाणी 2 × 1 म्हणजेच या ठिकाणी आपण 2 लिहिलं. आता या प्रकारे आपण काय केलं, याचा एक्सपांडेड फॉर्म असं तुम्ही आता या ठिकाणी जसा क्वेश्चन विचारलाय तसं तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. आणि म्हणजे आपण हे एक काम करू, 2 मल्टिप्लाय या ठिकाणी लिहू, 2 × 1000 प्लस काय 1 या ठिकाणी होतं, मी अंडरलाईन करते, 1 × 100 बघा. त्याच्यानंतर प्लस 1 × 10 अजून 2 × 1 या ठिकाणी काय 2 × 1. या ठिकाणी बघा जरा कोणता आन्सर बरोबर येईल ते. 1000 × 2 2000, त्याच्यानंतर 1 × 100, त्याच्यानंतर 1 × 10 ओके. त्याच्यानंतर 2 × 1 म्हणजे आपण हे फक्त या ठिकाणी काय लिहू, 2च लिहू. हे आता 1 लिहा. आता तुम्हाला माहिती आहे की युनिट प्लेसचा जो नंबर असतो त्याची व्हॅल्यू तीच राहते. 2 × 1000 2000. पुन्हा एकदा चेक करा, 1 × 100 100, 1 × 10 आणि या ठिकाणी 2 × 1 म्हणजे 2च, ते आपण तसंच लिहिलं आहे. मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 बघा, हा आपला आपण जे काय आन्सर काढलं ते कोणत्या पर्यायाशी मिळतं आहे बघा. पर्याय क्रमांक 1
त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे. पुन्हा एकदा चेक करा आन्सर. या ठिकाणी 1000 प्लेसला 2 आहे, म्हणजे 2 × 1000. त्याच्यानंतर हे सगळं मी तुम्हाला समजण्यासाठी या ठिकाणी लिहून दाखवलं. ऍक्च्युली बघितल्यावर पण कळतं 100 प्लेसला काय फक्त 1 बीड आहे, म्हणजे 1 × 100. 10 प्लेसला काय तर 1 बीड आहे, 1 × 10 झालं आणि युनिट प्लेसला 2 आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी काय झालं, आपलं आन्सर कसं तयार झालं, 2 × 1000 प्लस 1 × 100 प्लस 1 × 10 प्लस 2, म्हणजे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे. अशा प्रकारे आपला हा जो काय प्रॅक्टिस सेट आहे 3.2 हा कंप्लीट झालेला आहे. आणि तुम्ही याचं घरी पुन्हा, म्हणजे मी एकदा सॉल्व्ह करून हे सगळं होणार नाही, तुम्ही याचं रिव्हिजन करायचं आहे परत परत, म्हणजे तुम्हाला ते अजून सगळं क्लिअर होईल. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.